भगवंतानंतर संतांनी जर कुणाला अधिकार दिला तर तो फक्त आईला. भगवंता इतकं सामर्थ्य जर कुणाला सांगितलं तर ते फक्त आईला. आणि आई होण्याचा अधिकार आपल्याकडे म्हणजे जगाच्या मालकाची किती कृपा आहे विचार करा. लय ताकद आहे माय आपल्यात लय. आपण लय गोड आहे. आपलं तोंड सोडलं तर आपण लय गोड आहे. थोडा तोंडाचा प्रॉब्लेम आहे. लय गोड आहे आपण तशा. ती बी आपली चूक नाही. ब्रह्मदेवानं बनवताना तसं बनवलं आपल्याला. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियांना कंठ नाही. कंठ कंठ नरड्याच्या आतली गाठ. दुसरी काही व्याख्या सापडली नाही मला आता महाराज बरं का. ही कंठ कंठ पुरुषांना आहे. दादा हाय र नको चेक करू. हाय असतो र. विश्वास तर ठेव की र दादा. असतो र. मी खोटं कशाला बोलल र दादा. असतो. आम्हाला नसतो, तुम्हाला असतो. असतो तशा मानानं तुम्ही आतल्या गाठीची. तसं नाही बरं. शब्दशः अर्थ घेऊ नका. त्यांच्या पोटात राहत आपल्या. पण ठेवीत जा. लय राहत नाही करू नका. ठेवीत जा. का ठेवायचं माहिती मग? कारण ह्या कलियुगात जगाला दुःख सांगावा एवढी पात्रता पुरुषांची नाही. ही लोक आहेत ना. आपल्याकडे मन आहे बघा. रडून ऐकतात आणि हसून सांगतात. आपलं कसं ऐकतात? रडून आणि सांगतात कसं? हे जग है माय. हर किसी के सामने अपने आंसू गिराया मत करो. अपने दिल का हाल हर किसी को बताया मत करो. मुट्ठी में नमक लेकर चलते हैं ये लोग. हर किसी को अपना जखम दिखाया मत करो. गरज नाही आहे. देवाच्या अगोदर कोण आठवतं? आई बाप आठवतात. बरोबर आहे. कारण माहित असतं कुणी नाही ऐकून घेतलं तरी ती सगळ्या चुकांना माफी असणार एकमेव ठिकाण म्हणजे माय असते. जे सामर्थ्याने आपल्या संकटात पाठीशी उभा असते. अख्ख्या जगानं पाठ फिरवावी तरी माय म्हणते काळजी करू नको मी आहे ना. तिचा थरथरणारा हात सुद्धा जगाच्या मालकाचं सामर्थ्य आपल्या मनगटा भरतो. इतकी ताकद त्या आईच्या शब्दांमध्ये. फार ताकद. खूप ताकद आईमध्ये. माझा साधा प्रश्न आहे माय बाप. खरं सांगा ज्याला माय कळली नाही त्याला देव कळणार आहे का? ज्याला बाप कळला नाही त्याला देव कळणार आहे का? आमची लयच अवस्था बेकार आहे रे. आम्हाला असं वाटतं परमार्थ किती करावा आणि हे बघा तुम्ही काय वागताय ना हे जगाला जरी कळत नसलं ना. ट्रान्सपरंट राहा रे. पारदर्शक. असा आहे ना असाच. तसा आहे ना तसाच. असा तर असा बाबा. ब्रह्मचर्य राहून खोड्या करण्यापेक्षा बायको करून संसार केलेला बारा. कळलं त्यालाच कळलं. पण ब्रह्मचार्य राहण्यात जे सामर्थ्य आहे ते तुमच्या आमच्यात नाही. ब्रह्मचारी राहणं ज्ञानोबारांचं वर्णन आम्ही करावं तर सामर्थ्य बघा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. बरोबर. जागेवर आलात? जागेवर आलात का? फिरत जा पण येत जा. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. कमीत कमी पोरीचं 17-18 वर्ष वय लागतं. त्याच्याशिवाय आई होता येत नाही. तेवढं शरीराची वृद्धिंगतता झालेली नसते. हे सायन्स आहे. एका लेकराची आई व्हायला 18 वर्ष पूर्ण लागतात. वयाच्या 16व्या वर्षी अख्ख्या विश्वाचे माऊली झाले. त्यांना ज्ञानोबाराय म्हणायचा विचार करा. काय सामर्थ्य असेल वारकरी संप्रदाय. विश्वमाऊली कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबाराय. अजून एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर विश्वाचा मालक जेव्हा कंटाळतो त्यावेळेस जिथे निवासाला जातो जिथे विसाव्याला जातो ते माझ्या माऊलींचं मंदिर आहे. नामा म्हणे देवाचं लात या ठाया विश्रांती घ्यावया कल्पभरी. विश्रांती घ्यावया कल्पभरी. विश्रांती घ्यावया कल्पभरी. नामा म्हणे देवाचं लात या ठाया विश्रांती घ्यावया कल्पभरी. 84 सिद्धांचा सिद्ध भेट मेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय माऊलींचं सामर्थ्य म्हणावं. आणि आमच्या लेकरांना ज्ञानेश्वरी कळू नये. हातात घ्यायची. अरे पोरांनो एमपीसी करताय यूपीएससी करताय लॉ करताय पॉलिटेक्निकल करताय कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग भरतीची तयारी करताय संसार करताय व्यापार करताय राजकारण करताय धर्मकारण करताय आयुष्यात काय करताय शेती करताय अजून काय करताय काहीच करत नाही. काहीच काळजी करू नका. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल. फक्त हातात एकदा घ्या. फार ताकद आहे मला ज्ञानेश्वरीमध्ये. फार ताकद आहे. नाही कळली तरी काही हरकत नाही. ती कळावी एवढी लायकी नाही आपली. नाही कळली तरी काही हरकत नाही. तरुण मंडळी मुलं मुली तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात ना तुमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त ज्ञानोबारांना तुम्ही कळू द्या. फक्त ज्ञानोबारांना कळू द्या की हे माझं लेकरू याला मला उन्हात नाही टाकायचं. त्याची फक्त ऊब लागू द्या रे. ऊब. अरे
22-23 वर्षाची पोरगी रे, मी काय केलं असेल आयुष्यात? एका पायावर भरण तपश्चर्या, लय उपास तपास, तब्येतीकडे जाऊ नका माझ्या, खाते मी, लागत नाही माझ्या अंगाला, खाते मी ना, शरीराशी ताडावे. लोक तोंडावर म्हणतात टीव्हीतले चांगले दिसतात, समोर लय किरकोळ आहे म्हणून. अरे ती टीव्ही आहे, खरं आहे, ते असत्य आहे, सत्य आहे दादा. विषयाकडे मग काहीच नाही रे. दारात तुळस आहे, घरात विठ्ठल आहे, मुखात नाम आहे, हातात ज्ञानेश्वरी आहे. जगाच्या मालकाला मानण्याचं सामर्थ्य पिढ्यानं पिढ्या आई वडिलांकडून पदरात पडलंय. वारकरी संप्रदायाचा वारसा आहे, फक्त आम्ही त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय. आज अख्खं जग आमच्या चरणावर मस्तक ठेवतंय का, तर आमचं त्याच्या चरणावर मस्तक. आपण त्याला माना, अख्खं जग आपल्याला मानल्याशिवाय राहत नाही, फक्त आपल्याला त्याला मानायचं आहे. आणि कुठल्या बेसिसवर भगवंताचं अस्तित्व नाकारता? 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी आहे, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले ते जे लकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर, पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबऱ्यांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितले. त्याला विज्ञान म्हणायचा, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. घरातल्या मिक्सर पासून चंद्रयानापर्यंत सगळी टेक्नॉलॉजी तुम्हाला वेदांमध्ये मिळून जाईल. चाचूचेनी सांडस आहे, खंडी जपाय पाणी राजहंस आहे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटून देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. पहिलं विमान उडवलं गेलं भारतात, महाराष्ट्रात, मुंबईच्या चौपाटीवर, आणि उडवलं मराठी माणसानं. शिवाय तळपदे नाव होतं त्याचं. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले रे. आर्यभट्टांनी शून्याचा शोध लावला अध्यात्माच्या जोरावर. ह्या मातीतला प्रत्येक कण अध्यात्मापासून सुरू झाला. मग न्यूट्रॉन, प्रोटॉन, इलेक्ट्रॉन, तुम्ही काही घ्या, ही सुरुवात अध्यात्माची आहे. जेव्हा विज्ञान पळून 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 शिखरावर पोहोचलं, तिथं पोहोचल्यावर त्याला कळलं अध्यात्म अगोदरच इथं बसलेलं होतं. यश कधी मिळेल? चुकली या वर्म. अरे क्वार्टरीसाठी आणि कोंबडीसाठी साहेब साहेब करणारे आपण रे, कसं यश मिळणार? परंतु विचार करा ना, कोणाला मानताय? अरे ज्या बापानं आयुष्यभर आपल्यासाठी कस्ता खाल्ल्या, फाटकं धोतर घालून आपल्या यशाच्या माटा रिकाम्या केल्या, ज्या आईनं फाटक्या पदरावर आपल्या घरच्या चुली फोकल्या, त्या लक्ष्मीच्या चरणावर कधी मस्तक नाही, त्या नारायणाच्या चरणावर कधी मस्तक नाही, आणि ज्याचा आपल्या काडीचा संबंध नाही त्या भलत्याच्या बापाच्या चरणावर मस्तक आहे. किती दुर्दैव आहे रे आपलं, किती दुर्दैव आहे रे. विचार नाही करत कधी का यश मिळत नाही, विचार नाही करत कधी का. अरे व्यसन करतो रे आपण, शिवरायांना मानणारी पोरं आपण धडाधड दारू पितो रे. हा, आणि काय वाटतं काय तुम्हाला, व्यसन करून तुम्हाला यश मिळणार आहे? निर्व्यसनी आहेत रे माझे राजा. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही माझ्या राजाला, म्हणून आज सगळं जग त्यांना छत्रपती म्हणतं. ही ताकद त्यांच्यात आहे. सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही रे. इथं बसलेले गोवा, गुटखा, तंबाखू, दारू खाणारे पिणारे हातवरी करा. योग सुद्धा नाही. खरं आहे तुमचं. अरे कमीत कमी मी चुकतोय हे तरी मान्य करा. मान्य अरे नका रे, नका जाऊ द्या. हो का, तुमच्या तोंडावून कळतंय कोण खातंय कोण पितंय, ते मला सांगायची गरज नाही. पण तुम्हाला काय वाटतं, मला नाही कळलं मग जगाच्या मालकाला नाही कळणार? देवाला मुंगीच्या पायातल्या पैंजनातल्या घुंगराचा सुद्धा आवाज ऐकू जातो. तुमच्या आमच्या असत्याचं काय घेऊन बसले? ही परदेशात सहज रस्त्यानं चाललं होतं मागली. एका माणसाने काय गोड गाणं गायलं. तो म्हटलं, पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतय रे. अरे पाप करून पापी मन हे सैरा वैरा पळतय रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे. काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतय रे. देवाला सार, देवाला सार कळतय. हे गाठ्यातलं नाही पण मला आवडलं. त्याने अख्ख्या शब्दांचा अर्थ एका शब्दामध्ये सांगून दिला. आयुष्यभरची कीर्तन करून आम्ही सांगतो, त्याने एका वाक्यात सांगितलं. न सांगता तुम्हा कळो येते विश्वास रे, फक्त विश्वास. सुदामांच्या घरी खायला अन्नाचा कण नाही. सुशीला मात्र रडून सांगते, स्वामी द्वारकेचा राजा आहे, तुमचा मित्र मागाना देणार नाही काय? सुदामा म्हणतात, जर मागावं लागत असेल तर जगाच्या मालकावरचा विश्वास काय कामाचा? माझा विश्वास आहे तो उपाशी मरू देणार नाही. अहो किती दिवस बायको म्हणून तुमच्याकडे कधीच काही मागितलं नाही स्वामी. आयुष्यभर ज्या परिस्थितीमध्ये ठेवलं त्या परिस्थितीमध्ये संसार केला, पण लेकरांची पोटांची खळगी भरत नाही. ही अवस्था आई म्हणून डोळ्यांनी बघवत नाही हो स्वामी.
माझ्यासाठी मागत नाहीये देवा, ह्या लेकरांच्या पोटांसाठी मागते. द्वारकेचा राजा आहे म्हणे तुमचा मित्र, फार मन मोठं आहे म्हणे त्याचं. लोक फार वर्णन करतात, फार महती सांगतात. अहो थोडस मागा ना हो, माझ्यासाठी नाही हो, त्या लेकरांसाठी मागा हो. मरतील होती लेकर. 3 हट्टापुढे पुरुषाचं काही चालत नाही. स्त्री हट्ट, बालहट्ट, राजहट्ट शास्त्र सांगतो. स्त्री हट्ट हा मान्य करावा लागला. मुठभर पोहे, देवाच्या दारात रिकामं कसं जावं. तुम्ही क्षणभर थांबा, जगाचा मालक आयुष्यभर कृपा करतो, पण क्षणभर तरी थांबता आलं पाहिजे की. मुठभर पोहे घेतलात महाराज. सुदामा भगवंताच्या नगरीमध्ये जात आहे. जगाच्या मालकाची काय कृपा आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. अरे आपण त्याच्याकडे फक्त चालावं. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे, मी उभा आहे त्याच्या. मी उभा आहे त्याच्या कुठल्या दिशेला, पंढरपूर आहे. हे तुम्ही मुद्दाम करता का रे. मी तुम्हाला प्रश्न विचारला, बोलत जा. एक काम करा, वाटलं तर कीर्तन झाल्यावर माझ्या पाकिटातलं थोडं थोडं देते तुम्हाला, पण बोला. तुम्हाला वाटायचं हिनं घ्यायचं ना आम्ही बोलायचं, देते बाबा पण बोल. तुम्हाला काय वाटतंय मला फसवताय. येडे तुम्ही. काय बाप तुमचं कसं झालंय. एक पोरगा एसटीत चढला, खाली उतरला, मोठ्या मोठ्यानं हसायला लागला. शेजारच्यानं सहज विचारला एवढा गाडी असतो. म्हणला कंडक्टरला फसवला. ते म्हणला कस काय. मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं नाही. तुम्ही सांगा याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं. येथे कोणाचे काय बागेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. कोणाचे काय बागेले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले, ज्याचे त्याने अनहित केले. कोणाचे काय बागेले, ज्याच्या त्याने अनहित केले. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड, त्याहुनी दगड बरे देवा. आपुली आपण करा सोड. विचार करा ना मायबाप जरा या विषयाकडे. बोलच मी की तुम्हाला शास्त्र वेद उपनिषद विचारत नाहीये. साधे साधे प्रश्न आहेत माझे. पंढरपूर माझ्या कुठल्या दिशेला आहे, मी उभा आहे त्याच्या कुठल्या साईडला पंढरपूर आहे. आता पुढे आहे का. हा पुढे आहे. हा पंढरी माझ्या पुढे आहे मायबाप. पंढरीचं शास्त्र आहे का, अभंगाचा आशय आहे का. मी 3 पावलं पंढरीकडे चालते. किती मायबाप. 3. प्रेम सांगते मी जगाच्या मालकाचं. मी 3 पावलं पंढरीकडे चालते. पंढरीचा नाथ माझ्याकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद फक्त त्या 3 पावलामध्ये आहे. विचार करा काय पंढरीची वाट असेल. मी त्याच्याकडे पोचायच्या अगोदर तो माझ्या घरी पोचतो. हे सामर्थ्य जर माझ्या 3 पावलांमध्ये, माझ्या वाटेकडे जाण्यामध्ये असेल तर मला काय हरकत आहे एखादं पाऊल टाकायला. काय कमीपणा आहे. पण महाराष्ट्राची शोकांतिका आहे. जी लोक देवाला मानतात ती मूर्ख आहेत, जी मानत नाहीत ती शाणी आहेत. काय कलियुग आहे. वारी करणारा मूर्ख आहे आणि सुटा बोटात फिरणारा शाणा आहे. वरातीत नाचणारी पोरगी सुशिक्षित